काय यामध्ये आढळून आलेलं आहे? काय आणखीन यामध्ये करावं लागते असं दिसतंय? एक तर पहिलं म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण या सर्व ठिकाणी अपहरण मुलींचं याचं मोठं प्रमाण आहे. याची आकडेवारी डिसेंबर महिन्यामध्ये अधिकृतरित्या समोर आलेली होती. त्यातल्या 50% मुली आजही जरी बेपत्ता असतील तर त्या मिळाल्या असतील तरीसुद्धा मी महत्त्वाची आज जी सूचना पहिली केली की ज्या कारणामुळे मुलगी घरातून निघून गेलेली आहे किंवा तिचं अपहरण झालेलं आहे त्याच्या मूळ कारणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. मुलींना आणलं बरोबर आहे, परंतु आणल्यानंतर परत तोच माणूस संसर्गात त्यांच्या असेल किंवा त्यांची दिशाभूल होत असेल किंवा घरामध्ये काही वेळेला सावत्र आईवडील असतात, मारहाण होत असते, अशा अनेक कारणांच्यामुळे मुली निघून जातात ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बेपत्ता होण्याच्या कारणांवरती पोलिसांनी काम करावं हे एक सांगितलं. दुसरं, पॉक्सो किंवा लहान मुलींच्या अत्याचाराच्या ज्यावेळेला घटना त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे त्यांच्या विरोधात घडत आहेत तर त्यावेळेला जेव्हा गृहभेटीसाठी किंवा त्या स्पॉटच्या चेक करायला जातात तेव्हा बहुतेक वेळेला पोलीस खाकी ड्रेसमध्ये त्यांच्याच गाड्या घेऊन गेलेल्या दिसतात आणि गाड्यांचा मोठा त्या ठिकाणी काफीला जाताना दिसलं की आपोआपच कळतं की हा तो स्पॉट आहे. त्यामुळे साध्या वेशामध्ये कमी संख्येने आणि साध्या गाड्यांच्यामध्ये जावं आणि त्याचे शक्य तेवढं गोपनीयता ठेवावी जेणेकरून ते घर आणि ती मुलगी आयसोलेट होणार नाही. तसंच नवीन जी दंडसंहिता आली आहे त्यानुसार लवकर चार्जशीट हो किंवा उशिरा हो, चार्जशीट झालं की केस होईपर्यंत रोज शक्य झालं नाही तरी दर महिन्यामध्ये त्या मुलीला केसची प्रगती कळली पाहिजे, तिच्या कुटुंबियांना कळलं पाहिजे की तारीख कधी येणार आहे आणि त्यानुसार त्यांची मानसिक तयारी करत राहिली पाहिजे. साक्षीदार संरक्षण कायद्याचं तंतोतंत पालन जर का झालं म्हणजे मग कोर्टामध्ये जातानासुद्धा त्या मुलींना साध्या वाहनातून व्यवस्था केली, साध्या वेशातले महिला पोलीस गेले तर मला असं वाटतं हे कुटुंब खचणार नाही आणि आपली दोषसिद्धी जी आहे ती वाढू शकेल. आणि या SOPs स्वतः महावरकर होते तिथे, त्यांनी सांगितलं की SOPs असल्या तरी त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे अशाही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. याखेरीज शाळांच्यामध्ये मुलींना जेव्हा वॉशरूमला नेलं जातं स्वच्छतागृहांमध्ये त्याला एकच मुलगीला एकटीला सोडण्यापेक्षा दोघींना जर का बरोबर गेल्या तर आपोआपच सोबतीचा एक प्रश्न सुटेल. त्याखेरीज मी महिला पोलिसांना सांगितलेलं आहे की तुम्ही गुड टच आणि बॅड टच याच्या संदर्भात ज्या शाळेत जाता त्याला प्रत्येक मुलीशी बोलणं शक्य होत नाही, पण 10 मुलींच्या पाठीमागे एक मुलगी असं एक सखी आणि अशा थोड्या मॉनिटरसारख्या मुली तयार केल्या तर अगदी 1000 मुलींच्या शाळेमध्ये 100 मुलींशी बोलल्या तरी त्या मुलींकडून जे काही हितगुज एकमेकीच्याकडे जातं ती माहिती आपल्याकडे पोलिसांकडे सहजगत्या आणि भीती न वाटता मुली सांगू शकतील हे मला इथे सांगावंसं वाटलं. बी समरी कुठल्याही केसमध्ये दंडसंहितेत सांगितलेलं आहे की कुठलीही केस आता बी समरी करून दाखल करता येणार नाही, फाईल होणार नाही. मी सांगितलेलं आहे की गेल्या 1 वर्षामध्ये या परिक्षेत्राच्यामध्ये ज्या बी समरी झालेल्या आहेत काही वेळेला तर साक्षीदार सापडला नाही किंवा तक्रार करणारीच व्यक्ती आली नाही म्हणून बी समरी केली जाते. तर अशांचं परत पुनर्निरीक्षण करून ते रिओपन करा वेळ पडल्यास अशा प्रकारे मी बी समरीचं संदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत. आणि हॉस्पिटल्समध्ये जिथे या सर्व्हायवर्सना ठेवतात पॉक्सो किंवा रेप विक्टिम्स तर काही शहरांच्यामध्ये त्यांना बाळंतिणीच्याच वॉर्डमध्ये ठेवलं जातं आणि संपूर्ण बाळंतिणीच्या वॉर्डला माहिती असतं की ही रेप विक्टीम आहे किंवा ही पॉक्सोची विक्टीम आहे. तर त्याच्यासाठी सेपरेट कक्ष जर का झाले रूम सेपरेट किंवा निदान पडदे लावून तिची एक वेगळी अशी व्यवस्था असेल जेणेकरून तिचा चेहरा तिचे नातेवाईक सगळ्यांना असं समोर जाहीर जगाच्या होणार नाही. तर तशी पण सूचना मी दिलेली की पोलिसांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि याच्याबद्दलचा आढावा परत लेखी पण मी काही केसेस आज कोल्हापूरमधल्या जवळजवळ 10 केसेस परत त्यांच्या निदर्शनाला आणल्या आणि त्याचा लेखी आढावा परत मी त्यांच्याकडून मागितलेला आहे. अत्याचार पीडित शासनाने पूर्णपणाने ॲडवायझरी जाहीर केलेली आहे आणि त्याच्यानुसार कोविडच्या वेळेला आपण ज्या दक्षता घेत होतो त्याच प्रमाणामध्ये त्यासारख्या बहुतेक दक्षता आहेत त्यामधल्या ज्या आहेत त्या, पण हा आजार झाला आहे की नाही याची कुठली तपासणी करायला लागते ते मात्र अजून स्पष्ट नाही आहे. तर मी स्वतः या संदर्भामध्ये आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांकडे विचारणा करणार आहे की स्वतःला झालेला ज्यांना त्रास असेल तर ती साधी सर्दी आहे का हा वेगळा काही आजार आहे हे कळण्याच्या दृष्टिकोनातून लॅबॉरेटरीज किंवा कुठे व्यवस्था आहे किंवा त्या तपासणीचं काय नाव आहे हे कळलं तर लोक ती करून घेतील. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये परिस्थितीचा गैरफायदा घेणारे खूप लोक आहेत, त्यामुळे लोकांनी कुठली दिशाभूल होता कामा नये. या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते नगण्य आहे, जवळजवळ नाहीच आहे
आणि त्याच्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. परंतु ज्यांना संसर्ग झालेला आहे तर त्यांचा तो संसर्गाचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनातून जेवढे काळजी घेता येतील तेवढं चांगलं राहील असं मला वाटतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्यावरती सुद्धा WHO ज्याला स्पष्टता देईल किंवा आपल्या देशामधले जे तज्ज्ञ अजून काही सांगतील त्याप्रमाणे आपण पुढे त्याचं पालन करायला हवं. एकतर विधी आणि न्याय विभागाची जी कायदा सेवा समिती आहे त्यांच्यामार्फत या सगळ्याचं तपासणी होते. आता मी याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहे, पण त्यांच्या 164 त्यांच्यासमोर त्यांना ते केलं असेल तरी परत त्या महिलेला पर्सनली दाखल करून द्यावं लागतं की त्या महिलेला पीडितेला कोर्टात आणावं लागतं केस सुरू होण्याच्या अगोदर. तर माझं म्हणणं असं आहे की त्यामध्ये जर का कोर्टात ट्रायलसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सवर होऊ शकते तर त्या मुलीला कोर्टामध्ये न यायला लागता तिथल्या पोलीस स्टेशनमधून किंवा तिकडच्या एखाद्या रेस्ट हाऊसवरून महिला पोलीस साध्या तिथे असताना त्याच्यावरून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं तरी ते पुरेसं मानलं जावं. त्याच्यासाठी काही मोठा व्यक्ती तर कोणी आणणार नाही आहे, कारण FIRच्या आधारानेच हे पुढचं मनोदर योजनेचं कामकाज होणार आहे. तर जेणेकरून त्या कुटुंबांना जे मनस्ताप होतो आणि कोर्टामध्ये कुणाचंही संरक्षण नसताना फक्त पोलीस तिला घेऊन जातात तर आपोआपच परत ती विक्टीम सगळ्यांसमोर येते. तर ते टाळलं जावं असं मला वाटतं. दुसरं मनोदरी योजनेची जी माहिती आहे ती माहिती त्यांना चांगल्या तहसीलदार असतील. आता या राजगुरुनगरच्या केसमध्ये तिथे ज्या तहसीलदार आहेत त्यांनी खूप व्यवस्थित माहिती दिली, पण ती माहिती मिळाली नाही तर ती कधी पैसे येणार काय मिळणार हे लोकांना कळत नाही आणि त्याच्यामुळे शाळा बंद होते मुलींची. आणि म्हणून मी एक सूचना दिली की वर्षभर समजा केसला लागणार असेल तर तिची शाळा तिला बदलून पाहिजे असेल तर त्यासाठी शिक्षण अधिकारी किंवा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडून सुद्धा मदत घेण्यात यावी. बरे असे जेव्हा तक्रारी येतात समोर त्याला खूप भावना तीव्र झालेल्या असतात. त्यामुळे आवश्यकता जर का असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई देवेंद्रजी फडणवीस आणि गृह विभाग करेल असं मला वाटतं. सुजय विखे पाटलांनी परवा म्हटलं होतं की शिर्डीत भिकारी आहे ते जेवण खायला येतात आणि संजय राऊतांनी आज त्याला उत्तर देताना म्हटले की सगळे महाविकास आघाडीतले महायुतीत गेलेले सगळे भिकारी. माझं म्हणणं असं आहे की भिकारी हा शब्द शिवीसारखा कोणीच वापरू नये. त्यामध्ये कोणी कोणाकडे खासदारकी मागतं तेव्हा त्याला भिकारी म्हणावं का, कोणी कोणाकडे अजून सहकार्य मागतं त्याला भिकारी म्हणावं का. मुळामध्ये अन्नदान आणि भीक या दोन्हीतला फरकच ज्या लोकांना कळत नाहीत ते सुसंस्कृत आणि आस्तिक आहेत असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे त्यांची देवाच्याबद्दलची श्रद्धा त्यांनाच लखलाभो असं मी त्याच्यात म्हणेन. पण अन्नदानाच्या मागे जी प्रेरणा आहे ती खूप मोठी आहे आणि त्या अन्नदानामधून त्याला भीक वगैरे म्हणणं हे मला तर योग्य वाटत नाही. बीड प्रकरणामध्ये शरद पवारांनी आता त्यांनी तेच बोललं. मुख्यमंत्र्यांनी काय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, त्यामध्ये बरेचसे गंभीर असे टिप्पणी आहे ती करण्यात आलेली आहे. पुनच कायदा सुरूच्या प्रश्नावर नाही, हे ज्याला आपण म्हणू की हे थोडंसं त्यांनी आधीच केलं असतं 2 वर्षापूर्वी तर एखादं प्रकरणच घडलं नसतं.